मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं डोंबिवलीतील पक्षप्रवेशावर शिवसेना मंत्र्यांची नाराजी। उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं फडणवीसांचं वक्तव्य। महायुतीतील नाराजीवर अजित पवारांचं वक्तव्य, नाही रे बाबा असं काही नाही, मी तर तुमच्याकडूनच ऐकतोय, अजित पवारांचं स्पष्टीकरण। महायुती नाराजी नाट्यावर पडदा पडला, महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत बैठकीत चर्चा, सर्वात जास्त जागांवर युती करायची, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान। आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून एकत्र राहावं, युती धर्म पाळण्यासाठी आम्ही बिहारपर्यंत जातो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आमच्या एनडीएचे प्रधानमंत्री मोदी आहेत, डबल इंजिन सरकार मी सातत्यानं बोलतो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर आमचा अजेंडा खुर्चीचा नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा, आमचा अजेंडा स्वच्छ आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान। शिंदेंच्या सेनेचे 7 ते 8 मंत्री कॅबिनेट बैठकीत होते, नाराजीच्या बातम्या विनाकारण पेरल्या जात आहेत, गिरीश महाजनांचं वक्तव्य। बैठक शासकीय कारणासाठी होती, मुंबईतील गृहनिर्माण धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी आलो, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना विशेष एमपीएमएलए कोर्टाचा झटका, 1 डिसेंबर पासून होणार दैनंदिन सुनावणीला सुरुवात। निवडणूक असल्यामुळे इकडचं तिकडे सुरू, आमचे देखील काही लोक तिकडे गेले आहेत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजप हे एकनाथ शिंदेंना दूर करत असून एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांचा निधी बंद केला असता, शिवसेनेच्या नाराजी नाट्यानंतर चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावर आदित्य ठाकरेंचं ट्विट, मंत्रिमंडळ बैठकात जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाही, आदित्य ठाकरेंचं खोचक टीका। तर चंद्रपूर भाजपमध्ये मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात पुन्हा वाद, महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावरून वाद। बीडमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजप कार्यालयात शुकशुकाट, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्वतःच्या बंगल्यावरून कारभार केला जात असल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरात भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का, कन्नड ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत राजपूत भाजपात, शिवसेनेविरोधात राजपूत यांची भाषणादरम्यान उघड नाराजी। तर निवडणुकीच्या दरम्यान कोणीही उठून काही अव्वाच्या सव्वा बोलणं काही कामाचं नाही, सध्या कुठे काही बोललं तर लगेच व्हायरल होतं, आता पहिल्यासारखं राहिलं नाही, एका कार्यक्रमादरम्यान सुरेश धस यांचं वक्तव्य। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीसाठी झाडे तोडण्यासाठी लिहिण्यात आले नंबर, झाडावर लिहिलेले नंबर लोकशाही मराठीच्या कॅमेऱ्यात चित्रित, सरकारी उद्यानात वृक्ष तोडण्यासाठी लिहिण्यात आले नंबर। समरजित घाटगेंवर स्वपक्षातूनच टीका, समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा खुलासा। पालघरच्या सातपाटी येथील सर्वे स्थानिकांनी रोखला, एमबीबीच्या सर्वेला मच्छीमारांचा विरोध, समुद्रात उतरत स्थानिकांकडून सर्वे विरोधात घोषणाबाजी। चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मदार शिवाजी पाटलांच्या विरोधात विरोधक एकवटले, चंदगडमध्ये घराणेशाहीकडून जनतेची फसवणूक, आमदार शिवाजी पाटलांची टीका। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वादाच्या भोवऱ्यात, अमित ठाकरेंनी उद्घाटन केलेलं स्मारक पुन्हा पालिकेकडून झाकून ठेवण्यात आल्यानं मनसे आक्रमक। खडसेंच्या मतदारसंघात आणि घरात वाटाघाटीचं राजकारण, सोयीचं राजकारण करायचं हा खडसेंचा उद्योग, गिरीश महाजनांची खडसेंवर टीका। अथर्व साळवीचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल, फेसबुकवरून अथर्व साळवीनं रत्नागिरीकरांना लिहिलं भावनिक पत्र, अथर्व साळवी राजन साळवींचा मुलगा। अमरावती जिल्ह्यात आमदाराचे पुत्र, पत्नी आणि बहिणीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी, घराणेशाहीला मिळालं बळ, कार्यकर्त्यांचा मात्र स्वप्नभंग। अमित ठाकरे शुक्रवारी नेरूळ पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याची शक्यता, अमित ठाकरेंसह 70 मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात। आगामी निवडणुका शिवसेना भाजप सोबतच लढू, एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यता नाही, मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी समितीचा अहवाल अधिकारी दिल्लीत असल्यानं रेंगाळला,
नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे पुण्यात नसल्यानं अहवाल सादर करण्यात आला नाही. तर नाशिकमध्ये ठाकरे सेनेला खिंडार. येवल्याचे माजी आमदार मारोतराव पवारांचा राष्ट्रवादीत प्रवेश. मारोतराव पवारांसह पुतणे संभाजी पवार देखील राष्ट्रवादीत. परळी नगर परिषद निवडणुकीत मवियात फूट. स्वतंत्र लढणार ठाकरे सेनेची भूमिका. निवडक जागा सन्मानजनक पद्धतीने सोडवल्या जात नसतील तर नाईलाजानं आम्हाला स्वतंत्रपणे लढावं लागेल, सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण. भंडाऱ्याच्या तुमसर इथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी. दोन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांचा अपक्ष उमेदवारांना पाठिंबा. मी तोंडघशी पडलेलो नाही. मुश्रीफ यांचे समर्थक तोंडघशी पडलेत. माजी खासदार संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफांवर जहरी टीका. डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंना भाजपचा धक्का. दिवंगत वामन म्हात्रे यांच्या मुलाचा आणि सुनेचा भाजपमध्ये प्रवेश. शिवसेना युवा नेते अनमोल वामन म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश तर अश्विनी अनमोल म्हात्रे देखील भाजपमध्ये. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. अद्वै हिरे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. तर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. राज ठाकरेंवर FIRची मागणी करणारी याचिका. उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला फटकारलं. पक्षाविरोधात कथित द्वेषयुक्त भाषण प्रकरणी FIRची मागणी. कराड मलकापूर निवडणूक केंद्राची पाहणी. निवडणूक निरीक्षक ज्योती कावरेंची नियुक्ती. तर वाशिममध्ये 4 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीत चुरशीचा मुकाबला. 4 ठिकाणी महायुती फिसकटली तर महाविकास आघाडी मात्र भक्कम. लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता. निवडणूक आयोगाकडून याच आठवड्यात घोषणेची शक्यता. राज्यातील 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका. अमेडिया कंपनीला 42 कोटी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी 7 दिवसांची मुदत. कंपनीला मुदतीत 24 नोव्हेंबरला आपलं म्हणणं मांडावं लागणार. धाराशिवमध्ये नगरपालिका उमेदवारी अर्ज छाननीच्या दरम्यान 2 गटात दगडफेक. नगरपालिकेमध्ये गोंधळ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे निवडणुकीचा अर्ज दाखल. खुलताबाद आणि वैजापूर या 2 ठिकाणावरून 2 उमेदवारांचा कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेत अर्ज दाखल. धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुका. दोन्ही राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यावर शिक्कामोर्तब. मवियातून शरद पवारांची राष्ट्रवादी तर महायुतीमधून अजित पवारांची राष्ट्रवादी चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेची महायुती आणि ठाकरेंच्या सेनेसोबत काँग्रेसची आघाडी. कळंब नगर परिषदेत तिरंगी लढत पाहायला मिळणार. अल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी रिंगणात. अल्हाद कलोती मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ. चिखलदरा नगर परिषद भाजपतर्फे उमेदवारी. उपनगराध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेनं नगरसेवक पदासाठी खातं उघडलं. खान जुबेदावी यांना नांदगावमधून बिनविरोध उमेदवारी. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2 प्रभागातील आरक्षणात अचानक बदल. परंतु हे बदल आरक्षण सोडतीतील नियमानुसार करण्यात आले. निवडणूक विभागाचा दावा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उमेदवारांकडून निवडणुकीसाठी अर्ज दाखल. कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे OBC प्रवर्गात अर्ज दाखल. अखेरच्या दिवशी विविध राजकीय पक्षांचे शक्ती प्रदर्शन. 5 नगरपरिषदांसह 1 नगरपंचायतीसाठी निवडणूक. नगराध्यक्षपदासाठी 56 तर नगरसेवकांसाठी 675 नामांकन. जळगावात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. नगरपरिषद नगरपंचायतींसाठी कुटुंबियांनाच उमेदवारी. दिग्गज नेत्यांनी नगराध्यक्षपदाची धुरा आपल्या घरातच ठेवल्या असल्याचं चित्र. लोणावळा नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाचा पाऊस. आतापर्यंत एकूण संख्या 152 वर. यात 73 पुरुष आणि 79 महिला इच्छुकांचा समावेश. कराड पालिका निवडणूक नगराध्यक्ष पदाच्या छाननीत 5 अर्ज अवैध. राजकीय पक्षांनी जोडपत्र न दिल्यानं अर्ज अवैध. बीड
नगर परिषद परिसरात उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी. उमेदवारी अर्जाची छाननी सुरू होणार. संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार वैध आणि अवैध अर्जांचं चित्र. हिंगणघाट नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपातर्फे डॉक्टर नैना तुळसकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आमदार समीर कुणावार आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केला उमेदवारी अर्ज दाखल. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीत फूट. भाजप विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने. अंबरनाथमध्ये 59 जागांसाठी 369 उमेदवारी अर्ज दाखल. थेट नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 अर्ज दाखल. 5 उमेदवार राजकीय पक्षाचे तर 7 अपक्ष उमेदवारांचा अर्ज दाखल. धाराशिव जिल्ह्यात 8 नगरपालिकांच्या निवडणुका पार पडतायत. निवडणुकीसाठी 1282 नगरसेवक तर 99 नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल. यवतमाळमध्ये 11 नगर परिषद नगरपंचायतींमध्ये दाखल केलेल्या अर्जांच्या छाननी प्रक्रियेला सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात. यामध्ये कोणाचा अर्ज बाद होतो याची उत्सुकता. नगरपालिका आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड. आज अर्जाची छाननी. वर्धा जिल्ह्यातील 6 नगर परिषदेसाठी निवडणूक. अध्यक्षासाठी 52 तर सदस्यासाठी 689 नामांकन पत्र दाखल. नामांकन अर्जाची आज छाननी. जालना जिल्ह्यात परतूर, अंबड आणि भोकरदन या 3 नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया पार पडतीये. या 3 नगराध्यक्ष पदासाठी 42 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल. एकूण 3ही नगरपालिकेत 416 उमेदवारांचे अर्ज दाखल. तर वाशिम जिल्ह्यात नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी. कारंजा नगर परिषदेत भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र गोलेच्छा यांच्या सुनेला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी. तर MIMचे जिल्ह्यातून फरीदा बानू, मोहम्मद शफी पुंजाणी यांना नगराध्यक्ष पदासाठी उभं केलंय. अमरावतीत मालेगावातील बालिकेवर अत्याचाराचे संतप्त पडसाद. आरोपीला फाशीची शिक्षा द्या. सोनार समाजाच्या शिष्टमंडळाचं अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. ॲडव्होकेट सरोदेंची सनद निलंबित करण्याच्या निर्णयावर स्थगिती. बार काउन्सिल ऑफ इंडियानं दिली स्थगिती. मालेगावात जन्म दाखला घोटाळ्यात 500हून अधिक दाखले रद्द. 24 लोक देशाबाहेर पळाल्याची शक्यता. 500हून अधिक लोकांवर 48 तासात गुन्हे दाखल होणार. किरीट सोमय्यांची माहिती. 72 तासाहून अधिक वेळ बंद पडलेल्या CNGचा पुरवठा सुरू. रिक्षा चालकांचा, वाहन चालकांचा सुटकेचा श्वास. CNG भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी. तर ठाण्यातील काही CNG गॅस पंप सुरू. 48 तासांहून CNG गॅस पंप होते बंद. ठाण्यातील 7 महानगर गॅस स्टेशनवर गर्दी. विक्रोळी पार्कसाईटमध्ये मुंबई मनपा इमारतीच्या पुनर्विकासावरून वाद सुरू. इमारत धोकादायक घोषित करून रहिवाशांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न. मात्र स्थानिकांकडून याला विरोध. वसईतील कामण जिल्हा परिषद शाळेला पालकांनी टाळं ठोकलं. क्षमतेहून कमी शिक्षक असल्यामुळे ठोकलं टाळं. चंद्रपूरमध्ये भूमिपूजन करायला आलेल्या भाजप आमदाराला काँग्रेसचा विरोध. 200 युनिटचा प्रश्न उपस्थित करताच आमदार जोरगेवार भडकले. पुण्यातील थंडीचा पारा 10 अंशांवर. सारसबागेतील लाडक्या बाप्पाला घातला स्वेटर आणि कानटोपी. हिवाळ्यामध्ये या गणपतीची खास चर्चा. तर सातारा जिल्ह्यातील सर्वात उंच ध्वज 104 फूट उंचीच्या ध्वजाचे शंभूराज देसाईंच्या हस्ते लोकार्पण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी भव्य भगवा ध्वज. शिक्षक भरती आणि शालार्थ ID घोटाळा प्रकरणी 8 महिन्यांहून वेतन रखडल्यानं शिक्षक आक्रमक. शिक्षकांचे उपसंचालक कार्यालयात आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.